ओम शांती. आजची तारीख आहे 29 जुलै 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, आपल्या स्वधर्मामध्ये स्थित होऊन आपसामध्ये एकमेकांना प्रेमाने ओम शांती म्हणा. हा सुद्धा एकमेकांच्या प्रती आदर आहे. प्रश्न आहे, भक्तीमध्ये सुद्धा भगवंताला भोग लावतात आणि तुम्ही मुलं सुद्धा लावतात, तर हा रिवाज का आहे? उत्तर, कारण भोग लावणे हा सुद्धा एक रिगार्ड आहे, भगवंताच्या प्रती आदर आहे. भले तुम्ही जाणतात की शिवबाबा निराकार आहेत, अभोक्ता आहेत, ते खात नाहीत, परंतु वासना तर पोचते ना. सर्वांचा सद्गती दाता पतित पावन बाप आहे. तो जरूर भोग सुद्धा त्यांना लावला गेला पाहिजे. गीत आहे, हमारे तीर्थ न्यारे है. ओम शांती. मुलांच्या मनामध्ये संकल्प आला आणि मुलं सुद्धा म्हणाले ओम शांती. जसं कुणाला नमस्ते म्हटलं जातं, नमस्कार केला जातो, नमस्कार म्हटलं जातं, तर इथे सुद्धा ओम शांती म्हणणं म्हणजे एक प्रकारे रिगार्ड देणं, रिटर्न मध्ये ओम शांती म्हणणं. तर इथे बाबांनी ओम शांती म्हटलं तर सर्व मुलांच्या मनामध्ये, ब्रह्मा बाबांसहित सर्वांच्या मनामध्ये येतं ओम शांती, म्हणजे मी आत्मा शांत स्वरूप आहे. तर रिस्पॉन्स तर केला पाहिजे ना. तर हा झाला रिस्पॉन्स करणं. दुसरे कोणीही अर्थासहित ओम शांती म्हणू शकत नाही, परंतु तुम्ही मुलं अर्थासहित ओम शांती म्हणतात. बाप ज्ञान सूर्य सुद्धा म्हणतात ओम शांती, आणि ज्ञान चंद्रमा सुद्धा म्हणतात ओम शांती. ज्ञान सूर्य शिवबाबा म्हणतात ओम शांती, आणि ज्ञान चंद्रमा ब्रह्मा बाबा सुद्धा म्हणतात ओम शांती, आणि ज्ञान सितारे ते सुद्धा म्हणतात ओम शांती. तर सिताऱ्यांमध्ये सर्वजण आलेत. आता तुम्हा मुलांना आपल्या स्वधर्म कोणता आहे हे माहीत आहे की आम्ही शांत स्वरूप आहोत आणि शांतीधामचे राहणारे आहोत. हा तुम्हाला निश्चय झालेला आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतःला ओळखतात की मी आत्मा आहे, आणि बरोबर म्हटलंही जातं महान आत्मा, पापात्मा, पुण्यात्मा. आणि आत्माच एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करत असतो, परंतु आत्म्याचा यथार्थ परिचय कुणालाही नाही. आम्ही आत्मा इतकी छोटी आहे, 84 जन्मांचा पाठ बजावते, हे तुम्हालाही माहित नव्हतं आणि दुसऱ्या कुणालाही माहित नाहीये. आता तुम्ही मुलं समोर बसलेले आहात, बाबांना आपलं बनवलं आहे. मुलं बाबांना आपलं बनवतात त्यांच्याकडून वारसा घेण्यासाठी. तर मुलं जाणतात की आम्ही आत्मे बेहदच्या बाबांकडून या ब्रह्माच्या तनाद्वारे वारसा घेत आहोत. बेहदचे बाबा या ब्रह्मातनामध्ये आलेले आहेत. ब्रह्मातनामध्ये येऊन आदी सनातन देवीदेवता धर्माची ते स्थापना करत आहेत. कल्पापूर्वी सुद्धा आदी सनातन देवीदेवता धर्म म्हणजे सूर्यवंशी राजधानी स्थापन झाली होती, आणि हे स्थापनेचं कार्य बाबा कल्प करतात. ज्या बाबांना भगवान म्हटलं जातं, भगवंत म्हटलं जातं, तर भगवंत बाबांकडूनच सर्वजण मागतात, म्हणतात की दुःख हरा, आम्हाला सुख द्या. आणि जेव्हा सुख मिळतं त्यावेळेला मागण्याची आवश्यकता राहत नाही. इथे मागतात म्हणजे या जुन्या दुनियेमध्ये मागतात, कारण दुःख आहे. तिथे नवीन दुनियेमध्ये सतयुगामध्ये काहीही मागण्याची आवश्यकता राहत नाही, कारण बाबा या संगम युगामध्ये येऊन सर्व काही देऊन जातात.
आणि म्हणून सतयुगामध्ये कुणीही त्यांची आठवण करत नाही. बाबा म्हणतात, हे सुद्धा तुम्ही जाणतात की पहिले संपूर्ण दुनियेमध्ये एकच धर्म होता. नवीन दुनियेमध्ये भारत खंडच फक्त होता आणि तिथे थोडेच मनुष्य होते. नवीन दुनियेला स्वर्ग म्हटलं जातं. यावरून सिद्ध आहे की नवीन दुनियेमध्ये नवीन भारत होता आणि आता जुन्या दुनियेमध्ये जुना भारत आहे. गांधी सुद्धा म्हणायचे की नवीन दुनिया, नवीन भारत असावा, नवीन दिल्ली असावी. आता नवीन भारत किंवा नवीन दिल्ली आता तर नाहीये. नवभारत तर या नवभारतामध्ये तर या लक्ष्मी नारायणचं राज्य असतं. आता त्याच भारतावर की जिथे लक्ष्मी नारायणचं राज्य होतं, त्याच भारतावर आता रावणाचं राज्य आहे. ब्रह्माद्वारे नवीन दुनिया स्वर्ग स्थापन करत आहेत. ज्या स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात, तर शिवबाबा ब्रह्माच्या द्वारे नवीन दुनिया स्वर्ग स्थापन करत आहेत आणि त्याचा वारसा कसा घ्यायचा याची युक्ती सुद्धा बाबा तुम्हाला सांगतात किंवा पुरुषार्थ करून घेतात. सम्मुख सुद्धा बाबा म्हणतात, सम्मुख भेटण्यासाठी सुद्धा येतात किंवा तिथं म्हणजे आपापल्या स्थानावर बसून सुद्धा हे ज्ञान घेत राहतात, शिकत राहतात. परंतु प्रत्येकाला अंतर्मनातून वाटतं की आपण बाबांना समोरासमोर भेटावं. बाबा म्हणतात, तिथे म्हणजे सेवा केंद्रावर सम्मुख भेटतात मनुष्य मनुष्याला. परंतु ज्या वेळेला मधुबनमध्ये जातात, तर तेव्हा तुम्ही असं म्हणाल की आम्ही शिवबाबांना भेटण्यासाठी जात आहोत. आणि मग म्हणतील की ते तर निराकार आहेत, आपण आत्मा सुद्धा निराकार आहे. आम्ही सुद्धा इथे पाठ बजावण्यासाठी आलेलो आहे. तर ज्यांना नाव असतं तर ते जरूर ह्या सृष्टीरूपी नाटकामध्ये पाठधारी सुद्धा असतात. भगवंताचं सुद्धा नाव गायन केलेलं आहे. निराकार शिवालाच भगवंत म्हटलं जातं, दुसरं कुणालाही भगवंत म्हटलं जात नाही. तर बाबांनी समजावलं आहे की शिवबाबा येतातच भारतामध्ये आणि तुम्ही थोडी मुलं त्यांचे मदतगार, ईश्वरीय सेवाधारी बनतात. तर जे ईश्वरीय सेवाधारी बनतात त्यांचीच पूजा भक्त लोक सालिग्राम बनवून करतात. तर हा जो यज्ञ रचला जातो, तो कुणी छोटा यज्ञ रचतात, कुणी मोठा यज्ञ रचतात. मोठे साहुकार जर असतील तर ते मोठा यज्ञ रचतात, लाख सालिग्राम बनवतात. आणि छोटा यज्ञ जर असेल तर 5,000 किंवा 10,000 बनवतील. जसा मोठा सेठ तसा यज्ञ बनवतो आणि मग तितके जास्त सालिग्राम बनवतात. एक शिव बनवतात आणि बाकी सालिग्राम बनवतात. मग त्यांची पूजा करण्यासाठी तेवढे ब्राह्मण सुद्धा पाहिजेत. बाबा म्हणतात, बऱ्याच जणांनी यज्ञ बघितला असेल. तुम्ही जाणतात की बाबा आम्हा मुलांची सेवा करत आहेत आणि आम्ही मग दुसऱ्यांची सेवा करतो, म्हणून आमचीही पूजा होते. शिवबाबा आहेत निराकार. ते ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, प्रेमाचा सागर आहेत आणि ते येऊन सर्वांना पतितांपासून पावन बनवतात. यामध्ये प्रेरणेची कोणती गोष्ट नाही. बाबा म्हणतात, जर समजा मला प्रेरणेने जर कुणाला पावन बनवायचं असतं, तर मग मला या सृष्टीवर येऊन या तनाचा म्हणजे हा रथ घेण्याची काय आवश्यकता होती. शिवाच्या मंदिरामध्ये
म्हणजे शिवलिंगाच्या समोर बाहेर, मंदिराच्या बाहेर बैल ठेवतात, म्हणजे नंदी दाखवतात. तर मनुष्यांची बुद्धी ही खूपच पत्थर बुद्धी झालेली असल्याने ते काहीही समजत नाहीत. आता नंदी शिवाच्या समोर का दाखवावा? तर गौशाळा नाव ऐकलेलं आहे आणि म्हणून त्यांनी नंदी दाखवला आहे. आता नंदीवर कोणी सवारी केली? श्रीकृष्णाचा आत्मा तर सतयुगामध्ये होता. तर त्यांना काय पडलंय की अशा प्रकारे जनावरावर येऊन बसावं? तर काहीही समजत नाही. द्रौपदी सुद्धा एक थोडीच होती. बाबा म्हणतात अशा खूप आहेत माता भगिनी की ज्या पुकारतात की आम्हाला पतित होण्यापासून वाचवा. आणि मग त्यांनी एक नाटक बनवलं आहे की श्रीकृष्ण साड्या देत जातात, परंतु अर्थ काहीही समजत नाही. आता तुम्ही मुलं समजतात की तुम्हाला 21 जन्मांकरिता आता पतित व्हायचं नाहीये. तर कुठली गोष्ट कुठे घेऊन गेलेत? बाबा म्हणतात भक्ती मार्गामध्ये खूप कहाणी आहेत आणि त्या कथा ऐकत राहतात. बाबा सांगतात भारताला या अंधकारामधून, अज्ञान अंधकारामधून पुन्हा काढण्यासाठी बाबा ज्ञानाच्या रोशनीमध्ये घेऊन आलेले आहेत. भक्ती मार्गाला म्हटलं जातं अंधार, भक्ती मार्गाला म्हटलं जातं अज्ञानाचा अंधकार. आणि तुमची महिमा तर आहे की तुम्ही धरतीचे सितारे आहात. तर सितारे आहेत, धरतीचे सितारे आहेत, तर धरतीवर चंद्र सूर्य सुद्धा असले पाहिजेत. म्हणजे ज्ञान सूर्य शिवबाबा आणि ज्ञान चंद्रमा ब्रह्मबाबा सुद्धा याच धर्तीवर असावेत. आता हे आहे तुमचं रुहानी तीर्थ. तुम्ही अशा यात्रेवर जात आहात की जिथून तुम्हाला पुन्हा या मृत्यू लोकामध्ये यायचं नाहीये. आता हा मृत्यूलोक आहे आणि नंतर इथेच अमरलोक होईल. द्वापर पासून मृत्यूलोक सुरू होतो. आता तुम्ही खरी खरी अमरकथा ऐकत आहात अमरलोकामध्ये जाण्यासाठी. तुम्ही समजतात की आम्हा आत्म्यांची यात्रा निराळी आहे. तुम्ही इथे बसून यात्रेवर जाण्याचा पुरुषार्थ करत आहात. आठवणीनेच, म्हणजे बाबांच्या आठवणीनेच तुमचे विकर्म विनाश होतील. दुनियेमध्ये ते तर यात्रेवर जातात, तीर्थयात्रा करतात, तर विकर्म विनाश कुठे होतात? बाबा म्हणतात की अंमली पदार्थांची म्हणजे दारू वगैरे घेण्याची मनुष्यांमध्ये इतकी सवय झालेली आहे की ते तीर्थयात्रेला जाताना सुद्धा लपून बरोबर घेऊन जातात. आजकाल तर खूप घाणेरडे सुद्धा असतात यात्रेमध्ये. आहेत तर सर्व पतित ना. जसा ब्राह्मण पतित तशी यात्री सुद्धा पतित. पंडित लोक यात्रा करवतात, आता ते पावन थोडेच आहे. आणि तुम्ही तर पवित्र राहत आहात. तुम्ही खरे ब्राह्मण आहात. तुमची आत्मा पवित्र राहते आहे. बाबांच्या आठवणीनेच तुम्ही पवित्र बनताय. सतोप्रधान बनायचं आहे. बाबा पुन्हा पुन्हा लिहितात, मधुर मुलांनो, तर हे शिव बाबांनी आत्म्यांना लिहिलं. माझी आठवण करा तर तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनून सतोप्रधान दुनियेची मालक बनाल. बस एकच मुख्य डायरेक्शन आहे. कोणतं? माझी आठवण करा. किती सहज आहे.
बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील. आणि जर आठवण केली नाही तर विकर्म विनाश कसे होतील आणि मग शिक्षा भोगावी लागेल. बाबा तर म्हणतात की तुम्ही कुठेही जा, तुम्ही कमाई करू शकता. उठताना, बसताना, खाताना फक्त बाबांची आठवण करा. बाबा म्हणतात की तुम्ही शिवबाबांना भोग जरूर लावला पाहिजे. मग बाबा म्हणतात तुम्ही भोग लावता आणि नंतर तुम्हीच वाटून खातात. तर हा सुद्धा एक प्रकारे शिवबाबांच्या प्रती एक आदर आहे. आम्ही शिवबाबांना भोग लावतो. शिवबाबांचा भंडारा आहे ना, तर ज्याचा भंडारा आहे त्याला भोग जरूर लावला पाहिजे. भले तुम्ही भोग लावतात आणि खातातही तुम्ही मुलंच. ब्रह्मा बाबा म्हणतात की ब्रह्मा खातात. शिवबाबा म्हणतात हे ब्रह्मा खातात, मी खात नाही. परंतु वासना तर येईल ना की खूप चांगला भोग बनवला आहे. आणि हे म्हणण्यासाठी खूप चांगला भोग बनवला आहे हे म्हणण्यासाठी सुद्धा कर्मेंद्रिय पाहिजेत ना. बाबा म्हणतात की हे ब्रह्मा खाऊ शकतात, हे शरीर त्यांचं आहे ना. मी फक्त यांच्यामध्ये येऊन प्रवेश करतो आणि मुखच फक्त कामामध्ये आणतो, तुम्हा मुलांना पतितापासून पावन बनविण्यासाठी. आणि म्हणूनच गौमुख सुद्धा म्हटलं जातं. तर बरोबर गौ सुद्धा आहे. तुम्ही जाणतात की तुम्हाला ब्रह्मा बाबांच्या द्वारेच अडॉप्ट केलेलं आहे. ब्रह्मा बाबांनी अडॉप्ट केलेलं आहे, तर हे मात पिता दोन्ही आहेत. परंतु मग मातांना सांभाळेल कोण? जे ब्रह्मा बाबा त्यांच्या मुखाद्वारे शिवबाबांनी आपल्याला अडॉप्ट केलं, दत्तक घेतलं, म्हणून ब्रह्मा हे आपली माता सुद्धा झाले आणि अलौकिक पिता सुद्धा झाले. म्हणून हे मात पिता दोन्हीही आहेत. परंतु मातांना मग कोण सांभाळेल? आणि म्हणून सरस्वतीला निमित्त बनवलं आहे ड्रामा प्लॅन अनुसार. माता गुरुची महिमा सुद्धा पाहिजे ना. अच्छा, मधुर खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती. सुप्रभात. आत्मिक बापाची आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा आत्मिक मुलांची आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आपसामध्ये एकमेकांना आणि बाबांना सुद्धा आदर सन्मान द्यायचा आहे. बाबा भले अभोक्ता आहेत, परंतु ज्यांच्या भंडाऱ्यातून आपली पालना होते त्यांना पहिले भोग स्वीकार जरूर करायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, पूजनीय बनण्यासाठी ईश्वरीय सेवाधारी बनायचं आहे. बाबांच्या बरोबर सेवेमध्ये मदतगार बनायचं आहे. जेव्हा आत्मा आणि शरीर दोन्ही पावन होतील तेव्हा आपली पूजा होईल. आजचं वरदान आहे, आपल्या प्रती म्हणजे स्वतः प्रती मर्यादा आणि दैवी नियमांचं पालन करून स्वतःच्या प्रती मर्यादा आणि दैवी नियमांचं पालन करून सर्वांसाठी एक उदाहरण मूर्त बनणारे म्हणजे सर्वांसाठी कायदा बनवणारे मेकर सो न्यू वर्ल्ड मेकर भव. म्हणजे काय तर आपल्या प्रती सर्व दैवी मर्यादा आणि नियमांमध्ये स्वतःला चालवून सर्वांसाठी दैवी नियम
आणि मर्यादा युक्त कायदा बनवणारे नवीन दुनियेचे रचयिता भव. विश्लेषण आहे, जो स्वतःप्रती मर्यादायुक्त बनतो तोच दुसऱ्यांप्रती सुद्धा मर्यादा ठरवणारा बनू शकतो, नियम ठरवणारा बनू शकतो. जो स्वतः मर्यादा भंग करतो तो दुसऱ्यांना मर्यादेमध्ये चालवू शकत नाही. म्हणूनच आपण स्वतःला बघा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनसा संकल्पांमध्ये, वाणीमध्ये, कर्मामध्ये, संबंधामध्ये, संपर्कामध्ये, एकमेकांना सहयोग देण्यामध्ये किंवा सेवेमध्ये कधीही कुठेही मर्यादा भंग तर होत नाहीये ना? ईश्वरीय नियम भंग तर होत नाहीये ना? जो कायदा बनवणारा आहे तो कायदा भंग करू शकत नाही. जो या संगम युगामध्ये कायदा, मर्यादा, नियम बनवतो तोच खरा शांती करवणारा, नवीन दुनिया बनवणारा असतो. आजचा सुविचार आहे, कर्म करताना कर्माच्या चांगल्या किंवा वाईट प्रभावामध्ये न येणं म्हणजेच कर्मातीत बनणं आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली स्मृतीचा अनुभव करा. ज्वालास्वरूप आठवणीसाठी, ज्वालास्वरूप स्मृतीसाठी मन आणि बुद्धी दोन्हींना एकतर पॉवरफुल ब्रेक पाहिजे आणि त्याला मोल्ड करण्याची सुद्धा शक्ती हवी. यामुळे बुद्धीची शक्ती किंवा कोणतीही शक्ती व्यर्थ जाणार नाही तर जमा होत राहील आणि जेवढी जमा होत राहील तेवढीच पारखण्याची शक्ती, निर्णय करण्याची शक्ती वाढेल. त्यासाठी आता सर्व संकल्पांचा बिछाना बंद करत चला, अर्थात समेटण्याची शक्ती धारण करा. ओम शांती.